विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ती वेळ आलेली आहे. कोणती वेळ? मला माहिती आहे ही अशी वेळ आलेली आहे, जिथं आता मुलं मी सांगेल तो अभ्यास करायला तयार आहेत. का? आता कळून चुकलंय, की कमी वेळ उरलाय. सर तुम्ही आम्हाला फक्त सांगा. हा व्हिडिओ बनवायच्या अगोदरच माझ्याकडे एक स्टुडंट आला होता. पार्थ वाघ नावाचा आमचा ऑफलाईनचा स्टुडंट आहे. म्हटलं 2 मिनिटं सर तुमच्याशी बोलायचं आहे. म्हटलं बोल ना. सर तुम्ही मला पाहिजे ते टार्गेट द्या. मी ते करून दाखवतो तुम्हाला, पण मला टॉपच्याच कॉलेजमध्ये जायचंय. मी म्हटलं, "अरे वाह! चांगली गोष्ट आहे." आणि इथूनच मला लक्षात आलं, की सगळ्यांच्या मनात आता असंच आहे. ओके, संपला टाईमपास. आता फक्त पेटून उठायचं आणि अभ्यास करायचा आहे. बरं, मग अशा वेळेस जर योग्य मार्गदर्शन असेल तर बरोबर आहे ना? आणखीन यश मिळण्यास आपल्याला सगळं सोपं जाईल. कारण का माहितीये का? स्पीड आणि डायरेक्शन बघा, डायरेक्शन इज मोर इम्पोर्टंट दॅन स्पीड म्हणूया आपण. हां, योग्य दिशेनं अभ्यास आपल्याला करायचा आहे. बरं, सुरुवात करूया आपण आता महत्त्वाच्या मुद्द्याला. बरं, पहिली गोष्ट म्हणजे काय केलं पाहिजे? ओके, डिसेंबर महिना सुरू आहे. बोर्डचं प्रिपरेशन. हां, जर तुम्ही रिपीटर असाल, बोर्डची एक्झाम देणार नसाल, तर ती गोष्ट वेगळी. ती पण स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करूया. पण जर तुम्ही रेग्युलर स्टुडंट असाल, तर ॲट एनी कॉस्ट तुम्हाला प्रिलिम एक्झाम द्यायची आहे. पेपर आम्ही प्रोव्हाईड करू. ओके. सोमवारी पहिला पेपर तुम्हाला मिळणार आहे तो फिजिक्सचा असेल. ओके. सोमवारी पहिला पेपर जो मिळणार आहे तो फिजिक्स असेल. गुरुवारी पेपर असेल केमिस्ट्रीचा आणि पुढच्या सोमवारी किंवा रविवारी आम्ही डिसाईड केलं नाही अजून तो मॅथ्सचा पेपर असेल. तुम्हाला अभ्यासाला वेळ देऊन आम्ही ते प्रोव्हाईड करतोय. पण पेपर मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या WhatsApp ग्रुपला जॉइन करा. ओके. Telegram ग्रुपला जॉइन करा. आम्ही प्रिलिमचे पेपर बोर्ड पॅटर्न प्रमाणे असतील. ओके. 3-4 प्रिलिम पेपर आपल्याला द्यायचेच आहेत पर सब्जेक्ट. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचे 3 ते 4 पेपर किंवा 5-5 प्रिलिम आपल्याला घ्यायचे आहेत. सुरुवातीला मी पेपरमध्ये 3-3 दिवसाचा गॅप देतोय. 4-4 दिवसाचा गॅप देतोय. ओके. नंतर तो 3 दिवसावर, 2 दिवसावर, 1 दिवसावर सुद्धा येईल. नंतर तुम्हाला काहीच वाटणार नाही. बोर्डची प्रिपरेशनचं टेन्शनच राहणार नाही लक्षात घ्या. मग पहिल्यांदा WhatsApp ग्रुप मी बाजूला सरकतोय, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याला स्कॅन करून आमच्या ग्रुपला जॉइन व्हा. Insta पेजवर फॉलो करायचंय लक्षात घ्या तुम्हाला आणि त्याचबरोबर तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करून व्हिजन बॅच, न्यूमेरिकल बॅच, संघर्ष बॅच, क्रॅश कोर्सवरती जेवढे फ्री लेक्चर्स आहेत तेवढे तुम्ही बघा. मला माहिती आहे फ्री लेक्चर्स बघितले की तुम्ही आम्हाला कॉल नक्की कराल किंवा काही प्रॉब्लेम वाटेल तर नक्की कॉल करा. बरं चला आता प्लॅन स्टार्ट करूया. ओके. पहिली गोष्ट म्हणजे की आपल्याकडं जो वेळ शिल्लक आहे, ओके, तिथं आपण डिसेंबर, जानेवारी, ओके, फेब्रुवारी, मार्च आणि आपल्याकडं एप्रिल महिन्यात पहिला अटेम्प्ट आहे आणि मे महिन्यात दुसरा अटेम्प्ट आहे. तर डायरेक्टली तुम्हाला एप्रिल महिन्याकडे घेऊन जातो पहिल्यांदा बरं का. मार्चला बोर्डची एक्झाम झाली असं इमॅजिन करा. ओके, पेपर चांगलीच जाणार आहेत आपल्याला. चांगलेच जाणार आहेत पेपर आपल्याला. ओके, आता नंतर एप्रिलचा पहिला अटेम्प्ट. ओके, जोरात तयारी करणार आहे आपण. आता जुना अनुभव सांगतो. गेले 2 वर्ष सोडून द्या. त्याच्या अगोदर कसं व्हायचं माहितीये का? की सीईटीच्या डेट्स यायच्या. कोव्हिडचा काळ होता ना तो. सीईटीच्या डेट्स यायच्या. ओके आणि सीईटीची एक्झाम या तारखेला होणार आहे. नेमकं त्याच्या अगोदर आठवडा, 2 आठवडा डिक्लेअर व्हायचं सीईटीसीकडून, की एक्झाम पोस्टपोन्ड 10 दिवस, 15 दिवस, 3 आठवडे. पहिल्या कोव्हिडच्या बॅचला सोडून द्या बरं का. तिथं पाक ऑक्टोबरमध्ये एक्झाम झाली होती हां. पण त्यानं काय व्हायचं? 10 दिवस जरी एक्झाम पुढे पोस्टपोन झाली, की असं वाटायचं की 10 महिने वेळ मिळालाय. काय बोलतोय ते मी कशासाठी बोलतोय समजून घ्यायचं. म्हणजे 10 दिवस आमच्यासाठी लॉटरी असायची. ओके आणि मुलं खूप अभ्यास करायचे आणि चांगला स्कोर मिळवायचे. इथं 1 महिना एक्झाम वाढली हे लक्षात घ्या. पहिल्या अटेम्प्ट नंतर सुस्त व्हायचं नाहीये. 1 महिना मला एक्स्ट्रा वेळ मिळणार आहे हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. म्हणजे अगोदरच 2 अटेम्प्ट म्हणजे लॉटरी लक्षात घ्या. ओके. मग हे आपल्याला कॅच करायचंय. पण सध्या पहिल्या बोर्डच्या मुलांच्यावर फोकस करूया. अगदी डिसेंबर आणि जानेवारी हे दोन्हीही महिने तुम्ही बोर्डच्या प्रिपरेशनसाठी द्यायचेच आहेत. ओके. सर मग आता सीईटीचं प्रिपरेशन कसं होणार? तर मी तुम्हाला सांगतो. मी 2 सेशन्स माझ्या ऑफलाईनमध्ये घेताना काय घेतलं तुम्हाला मी सांगतो. पहिल्यांदा सेशन घेतलं मी ह्याच्यावरती कॅपॅसिटर बघा. तुम्हाला मी काय सांगितलं? कॅपॅसिटरचं फंक्शन काय? एनर्जी स्टोअर करतो. बरोबर आहे. मग Q इक्वल्स टू सीव्ही हा एक बेसिक फॉर्म्युला आहे त्यातला. सी म्हणजे कोण आहे? कॅपॅसिटन्स. त्याचं एक्सप्रेशन तुम्हाला जमलं पाहिजे. बरं. त्याच्यानंतर तो जो कॅपॅसिटर आहे, मग त्याची सीरीज अरेंजमेंट, पॅरलल अरेंजमेंट, त्याचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स काढता आला पाहिजे तुम्हाला.
बरं कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला काय? एअर कॅपॅसिटर असेल तर ए एप्सिलॉन नॉट अपॉन डी. पण डायइलेक्ट्रिक मीडियम इन्सर्ट केलं की के आला. याच्यावर एवढ्या एमसीक्यूज आहेत की विचारू नका, लक्षात घ्या. दरवर्षी कुठलीही शिफ्ट काढा सीईटीची तुम्हाला कॅपॅसिटरवरती प्रश्न मिळणारच, लक्षात घ्या. बरं, मग मी बोर्डची प्रिपरेशन करताना काय केलं? कॅपॅसिटर, एनर्जी स्टोअर्ड इन द कॅपॅसिटरचं एक्सप्रेशन केलं, हाफ सीव्ही स्क्वेअर. त्याच्यानंतर कॅपॅसिटन्स हे एक्सप्रेशन केलं. त्यानंतर सेरीज, पॅरलल हेही केलं मी, बरोबर आहे. त्याच्यानंतर सांगतो डायइलेक्ट्रिक मध्ये पोलार, नॉन पोलार डायइलेक्ट्रिक पण मी केलं, बरोबर आहे. काढून बघा, तुम्हाला हेच प्रश्न बोर्डच्या एक्झाममध्ये दिसतील आणि तेच तुम्हाला सीईटीत पण दिसणार आहे. मग मी काय म्हणतो, एका सेशन मध्ये आम्ही एवढं केलं, मुलांना म्हणलं 3 तास पुढचं हेच करायचं. ओके. नेक्स्ट सेशन मध्ये काय घेतलं मी? पॅरलल आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. 2 वेळा 4-4 मार्काला पॅरलल ऍक्सिस थेरम आलंय. एकदा बहुतेक परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम पण आलंय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी सोपे प्रश्न आहेत. बरं, सीईटी साठी काय मग? मी तुम्हाला सांगू का? आठवा, तुम्ही पीवायक्यू शोधा. पीवायक्यू शोधा, तुम्हाला असे दिसतील. एखादा ऍक्सिस देतील, त्या ऍक्सिस भोवती इथे एक स्पियर आहे, इकडे एक स्पियर आहे, इकडे एक स्पियर आहे, मध्ये एक स्पियर आहे, असे वेगवेगळे स्पियर देतील. किंवा सलग 2022, 23, 24, 25 ला आलेला प्रश्न, की मध्ये एक डिस्क किंवा स्प्रे देतील, स्पियर म्हणूया आपण, आणि असं हेक्सागोनल अरेंजमेंट करतील म्हणूया आपण. म्हणजे इथे एक स्पियर, इथे एक स्पियर, इथे एक स्पियर, इथं असं म्हणूया आपण 6 मी काढलेत आणि त्याची ओव्हरऑल मोमेंट ऑफ इनर्शिया. अरे इथं पण पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करायचा आहे. म्हणजे तुम्ही हे जे 2 महिने अभ्यास करताय बोर्ड प्रिपरेशन, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की बोर्ड बरोबर सीईटी होते बरं का तयारी. म्हणजे मी काय मुलांचा गैरसमज होतो, सर आता बोर्डचं प्रिपरेशन केलं सीईटी राहू दे. ए असं कोणी सांगितलंय? आपल्याला दोन्ही करायचे, लक्षात घ्या. बर, हे करत असताना मी तुम्हाला बोललो तसं की प्रिलियम ती पेपर दिलेच पाहिजेत. ओके, आणि एक्झाम सारखं वातावरण पाहिजे, स्ट्रिक्ट एकदम. बिलकुल गैरप्रकार कुठला करायचा नाहीये, लक्षात घ्या. बरं, हे कर आता बोर्ड प्लस सीईटी मॅनेज झालं दोन्ही पण. कॉन्फिडन्स वाढला. बोर्डसाठी तर तणाव राहिला नाही कुठला. मग तुम्ही सीईटीची पण चांगली तयारी करू शकताय. बरं, एक्झाम या 2 महिन्यात होणार आहे ना? याच महिन्यात मेनली होणार आहे. मार्चचे पहिले काही दिवस लागणार आहेत आपल्याला. एक लक्षात ठेवायचं, की मॅथ्सचा पेपर झाल्यानंतर एक्झाम ओव्हर झाले समजायचं. सीएस, आयटी, जिओग्राफी पेपर पुढे खूप दिवसाच्या गॅप नसतात, लक्षात घ्या. तर मॅथ्सचा पेपर कधी आहे बघा. खाली कमेंट मधून सांगा रे मॅथ्स पेपर केव्हा आहे. त्यानंतर एप्रिल महिन्यापर्यंत आपल्याला तिथेही 1 महिना मिळतोय. तिथेही महिना मिळतोय. पण माझं ऐका. मी क्लिअरली तुम्हाला काय सांगतो ते बघा, की हे करत असताना तुम्ही सीईटीची केलेली आहे तयारी, बरोबर आहे. पण त्याचबरोबर तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का बघा, की जेव्हा तुम्ही फिजिक्स करताय, मी दोन्ही एक्झाम्पल फिजिक्सचे दिले तुम्हाला. ऑर्गॅनिक केमिस्ट्री माहिती आहे का रे तुम्हाला? ओके, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक, अप्लाइड कशा टाइपचे प्रश्न आहेत जरा परीक्षेमध्ये? फिजिक्स बोललो नाही बरं का मी. मी सॉलिड स्टेट पासून केमिकल कायनेटिक्स पर्यंत काही बोलत नाहीये. पण मी बोलतोय कुठले प्रश्न, कुठले? ग्रुप 16, 17, 18. ओके. ट्रान्झिशन इनर, ट्रान्झिशन एलिमेंट. ओके. अरे विचारतात काय, की सल्फ्युरिक ऍसिड तयार करायचं आहे. कोणती प्रोसेस? कॉन्टॅक्ट प्रोसेस ऑप्शनमध्ये असते. कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये कॅटलिस्ट कुठला वापरतात? हे सीईटीत विचारतात. व्हॅनॅडियम पेंटॉक्साइड. मग त्यात मेटलिक शीट पण असते. प्लॅटिनाइज्ड एस्बेस्टॉस म्हणजे प्लॅटिनमचा पण यूज होतोय. म्हणजे मुद्दा असा आहे, हे प्रश्न सीईटीत असतात. मग बोर्डची प्रिपरेशन करताना अशा प्रश्नाकडे दुर्लक्ष होतं. युजेस ऑफ हेलियम. हेलियम जे आहे सुपरसॉनिक विंड टनेल मध्ये यूज होतो. हेलियम आणि ऑक्सिजनचं मिक्सचर जे आहे ते ब्रीदिंग, रेस्पिरेशनसाठी होतं. हेलियम आणि हायड्रोजन बलून्स मध्ये लक्षात घ्या. आर्क वेल्डिंग सुद्धा लक्षात, वेल्डिंग मध्ये सुद्धा हेलियम यूज होतो, लक्षात घ्या. मुद्दा असा आहे, बारीक-सारीक प्रश्नासाठी आपली वायवा सीरीज फॉलो करा ना. हां, म्हणजे तुम्हाला सांगतो, मग वायवा सीरीज बोर्डसाठी उपयोगी आहे का? आहे. कारण त्यात मी इफेक्टिव्ह अटॉमिक नंबर पण घेतलाय. ओके. त्याच्यामध्ये आम्ही आययुपीएसी नॉमेनक्लेचर टिपिकल टॉपिक मधलं सुद्धा घेतलंय. म्हणजे तुम्हाला आता मुद्दा असा होतोय, याची काळजी मिटली. हां, याची काळजी मिटली. पुढं काय? सीईटीचं कसं करायचं? सीईटीसाठी वेळ भरपूर द्यावा लागतो बरं का रे बाळांनो. सीईटीसाठी प्रचंड वेळ द्यावा लागतोय. मग सीईटीसाठी बेसिक काय लागणार आहे सांगतो. ऑर्गॅनिकची तयारी करत असताना तुम्हाला रिएक्शनचं नाव पटकन आठवलं पाहिजे. हां, पूर्ण अख्खी रिएक्शन देतात आणि व्हिच ऑफ द फॉलोइंग इज अ रोसनमंड रिडक्शन विचारतात. बघायचं ज्या रिएक्शनमध्ये कॅटलिस्ट पॅलॅडियम असेल विथ BaSO4 असेल, झाली की रोसनमंड रिडक्शन. इतकं सिंपल आहे. मग ऑर्गॅनिकची तयारी बोर्डसाठी कठीण आहे. लिहा, बॅलन्स करा.
पण साठी बेस्ट आहे. पण बोर्डसाठी माझं तुम्हाला सजेशन आहे. तुम्हाला सीईटी पण चांगली तयारी करायची आहे ना, मग बोर्डची प्रिपरेशन करताना ऑर्गॅनिक परफेक्ट व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला ऑर्गॅनिकची व्हिजन बॅच पाहिजेच. व्हिजनमध्ये जे फिजिक्स न्यूमेरिकल आहे, त्यात मी ऑर्गॅनिकचे 4 टॉपिक घेतलेत. बघा, मी एकदम सिंपल मेथडने घेतलंय. मी ऑर्गॅनिकचे पहिले 1-2 व्हिडिओ फ्री ठेवतो तुम्हाला. तुम्ही मगाशी ॲपची लिंक दिली होती ना बाळांनो तुम्हाला. हे आपलं ॲप्लिकेशन आहे. प्रोसेस सांगतो. डाउनलोड करा आणि या नंबरवर कॉल करा. या दोन्हीपैकी कुठल्याही नंबरवर कॉल करा. आम्ही तुम्हाला सांगतो की ते लेक्चर्स कुठे अवेलेबल आहेत ऑर्गॅनिकचे. म्हणजे ऑर्गॅनिक जर तुम्ही आत्ता केलं तर सीईटीची तयारी होते. ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, ग्रुप 16-17, पॉलिमर सारखे टॉपिक. पॉलिमरमध्ये तुम्हाला मी सांगतो की पॉलिमरमध्ये या पॉलिमरसाठी कोणतं मोनोमर लागतं असले प्रश्न आहेत किंवा तिथे सुद्धा कॅटलिस्ट आहेत. वायवा 1 मध्ये पॉलिमरचे सगळे कॅटलिस्ट घेतलेत मी. झिग्लर नॅक्टा कॅटलिस्ट आहे त्याच्यामध्ये आणि डॅक्रॉन. ओके. डॅक्रॉनला अजून काय नाव आहे रे? टेरिलिन म्हणूया आपण. ओके. पॉलिस्टर. तिथं जो कॅटलिस्ट लागतो तो सुद्धा आपण वायवा 1 मध्ये घेतलाय. अख्ख्या पुस्तकातले कॅटलिस्ट मी वायवा 1 मध्ये घेतलेत. मग सगळे असे प्रश्न आहेत म्हणजे तुम्हाला बोर्ड बरोबर केमिस्ट्री करत असताना साठी वेळ द्यावा लागेल. पुन्हा पेंडिंग ठेवायचं नाहीये आपल्याला. झालं. फिजिक्स तर ओके आहे, फॉर्म्युले करायचे आहेत. केमिस्ट्री मी सांगितलं. फिजिकल सोडून बाकी सगळंच करायचं आहे तुम्हाला. ओके. फिजिकल, केमिस्ट्री पण सोडायचं नाहीच आहे आपल्याला. त्यातले पण न्यूमेरिकल त्यातले सोपे असतात. मॅथ्सचं काय? मॅथ्सचं काय? तर मी तुम्हाला सांगतो 80% क्वेशन मी सीईटीतले आपल्या पुस्तकातले ॲज इट इज बघितलेत. 70% to 80%. पण ते 20% क्वेश्चन आहेत ना, हे जेईई मधले ॲज इट इज उचललेत समजा म्हणूया. हो, जेईई मधले ॲज इट इज आहेत म्हणूया आपण. आणि तेच तुम्हाला दिसतात. तुम्हाला सोपे प्रश्न सापडत नाहीत. पण हे अवघड कुठून दिसतात तुम्हाला कुणास ठाऊक आणि कॉन्फिडन्स घालवून बसता तुम्ही. आता इथून पुढे काय मग मॅथ्समध्ये मी तुम्हाला हिंट सांगतो. तुम्ही बोर्डची गंमत सांगू का? बोर्डचे प्रश्न तुम्ही चेक केले ना, तर जास्तीत जास्त प्रश्न हे पुस्तकातले सॉल्व्डच असतात बरं का रे बाळांनो. जास्तीत जास्त सॉल्व्ड असतात लक्षात घ्या. ओके. आणि एक्सरसाइज मधले विचारताना पण पहिलेच क्वेशन्स विचारतात. पहिले 2-3च क्वेशन मोस्ट ऑफ द केसमध्ये आलेले आहेत लक्षात घ्या. याचा अर्थ तेवढंच करायचं नाहीये. पण टेक्स्ट बुक इम्पोर्टंट आहे. मॅथ्समध्ये चांगला स्कोर केल्याशिवाय सीईटीत बेटर रिझल्ट मिळणार नाहीये. आपलं टार्गेट ये नाहीये. इथं लिहिलंय मी चला ठीक आहे. पण हा एरो इंडिकेट काय करतोय? तो बेस आहे. 160 बेसलाईन आहे. मला त्याच्याही पुढे जायचं लक्षात घ्या. 170, 180. पण आपल्या क्रॅश कोर्समध्ये मुलांना एवढे मार्क पडलेत का? पडलेत. घेऊन बसलाय तुम्ही 170 त्याच्याही खूप पुढे गेलेले आहेत मुलं लक्षात घ्या. पण कोण आहेत मुलं? मगाशी मी एका मुलाचं नाव घेतलं पार्थचं बरोबर आहे. काय म्हणला तो? तुम्ही सांगा मी करतो. सकाळी तो भेटला होता बरं का लक्षात घ्या. त्याच्यानंतर संध्याकाळी त्याचे पालक पण भेटायला आले. ते म्हणले, "सर तुमच्याकडे थांबायची जास्त वेळ तयारी आहे. पण रात्री उशिरा इतक्या रात्री घरी येणं पुन्हा आम्हाला योग्य वाटत नाही. इथं तुमच्या इथंच राहू दे." त्याला म्हणलं, "ये अंथरूण पांघरूण घेऊन." आलाय तो आणि तो क्लासमध्ये थांबणार आहे. ओके. हे असं आठवतंय मला 4 वर्षापूर्वी माझ्याकडे तन्मय नावाचा स्टुडंट होता. ओके. इचलकरंजीत त्याचा कुठलातरी क्लास होता. तिथून तो माझ्याकडे आला. जेव्हा पहिल्या दिवशी त्याचे पालक आले होते. तो सातारचाच होता. क्लासला तिकडे गेला होता बरं का. तो जेव्हा इथं आला, तेव्हा त्यानं सांगितलं, विचारलं मला, "सर एवढ्या लॉफ्टवरती गाद्या कुणाच्या आहेत?" मी म्हणलं, "स्टुडंट आहेत." थांबतात तिथं. मग तो म्हणाला, "मी पण थांबू का?" माझ्या मुलाबरोबरच्या बॅचमध्ये तो होता. मी तुम्हाला सांगतो 28 दिवस तो फक्त माझ्याकडे होता. मग कॉलेज कोणतं मिळालं? सी ड्रीम कॉलेज 28 दिवस. पण पेटून उठली होती मुलं लक्षात घ्या. आणि मला हे पण जाणवलंय म्हणजे हा माझा व्हिडिओ बनवताना मला तेच तुम्हाला सांगायचंय. प्लॅन करा. कुठल्या टॉपिकला कुठे टॅकल करायचं ते बघा. मी मोस्टली रिपीटर असतील मुलं किंवा जे नवीन अभ्यासाला सुरुवात करतात त्यांच्या बाबतीत मी एक बघितलं गोंधळून गेलेले आहेत. समजतच नाहीये काय करू, हे करू का ते करू, कसं करू काय कळेना. एक प्रॉपर प्लॅन असेल, की तर छान होणार आहे लक्षात घ्या. तर नक्की छान होणार आहे. मग टेस्ट सीरीज आम्ही जी लॉन्च केलेली आहे त्यात बघा तुम्ही आम्ही आठवड्याला 5 टॉपिकच्या टेस्ट आणि ग्रुप टेस्ट इतक्या टॉपिकचे झालेत लक्षात घ्या, की मुलांची प्रॉपर आता तयारी व्हायला लागले. टेस्टची काही भीतीच वाटत नाहीये. टफनेस लेव्हल तर हळू वाढवत न्यायला लागलोय आम्ही त्यात आणखीन. म्हणजे मुद्दा असा आहे, की तुमचे काही डाउट्स वगैरे असतील, कॉल करा. ओके. WhatsApp ग्रुप जॉइन करा, Telegram जॉइन करा, ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ओके. Instaला आम्हाला फॉलो करा. प्रश्न विचारा तुमचे काय असतील तर स्ट्रॅटेजी आम्ही तुम्हाला देतो. ओके. पण आम्ही तुमच्याबरोबर आहे हे लक्षात घ्या. रिझल्ट लावून दाखवूया आपण. ऑल द बेस्ट.